अस्मिन् मते पदार्थो हि द्विधा भवति। तसंही जगतामध्ये दोन पदार्थ आहेत, दोनच वस्तू आहे। एक वस्तू तिची लक्षणं अशी आहे की असत आहे, जड आहे आणि दुःखरूप आहे। दुसरी वस्तू सतरूप आहे, चित्रूप आहे आणि आनंद रूप आहे। जोही पदार्थ, जी वस्तू असत आहे, जड आहे, दुःखरूप आहे, तिला माईक पदार्थ म्हणतात। आणि एरंदी माईक दुःखाची जडते नाही आदी अंती अवसान। या न्यायानुसार जर विचार केला तर या वस्तूचं नाव सुद्धा माईक आहे, म्हणजे जड आहे। जड त्याला म्हणतात जे स्वतःलाही ओळखत नाही आणि दुसऱ्यालाही ओळखत नाही। हा माईक याच्या समोर बोलणाऱ्या बुवालाही ओळखत नाही, असलेल्या भजनी मंडळीलाही ओळखत नाही, ऐकणाऱ्या श्रोत्यांनाही ओळखत नाही। जाऊ द्या, ज्याच्या मालकीचा आहे त्यालाही ओळखत नाही, मालकीचा आहे त्यालाही ओळखत नाही, पण निदान स्वतःला तरी ओळखतो का? हा बाबा स्वतःलाही ओळखत नाही। किमान ओळखा रे वस्तू, सांडा रे कल्पना, किमान मीची ओळख तरी पटावी। मी कोण ऐसा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा। कोण मी, कुठला, कोठून आलो, मी कोण आहे, कुठून आलेलो आहे, कुणाचे घर हा देह, कुणाचा आत्मारा मंद्याचा तोची जाणे। मी तू हा विचार विवेके शोधावा, गोविंदा माधवा याच देही। हे वास्तव आहे मायबा। मग जगातामध्ये जी वस्तू असत आहे, जड आहे, ती दुःखरूप आहे। पण जी वस्तू सतरूप आहे, चित्रूप आहे, ती वस्तू आनंद रूप आहे। आणि मानवी जीवाच्या स्वरूपाचा विचार करत असताना बोललं जातं, ममैवांशो जीवलोके जीवभूता सनातना। जीव हा सनातन सत्तेचा अंश आहे, म्हणून प्रत्येक जीवाची धाव सुखाकडे आहे। जसं आकाशात पतती तोयम यथा गच्छन्ति सागरम। आकाशातून पडणारं पाणी खालाला सागराच्या दिशेने जातं का? कारण सागराकडून आलं म्हणून सागराकडे निघालं। नियमच आहे, जे ज्याचं असतं ते त्याच्याकडे धाव घेतं, जे ज्याचं नाही ते त्याच्याकडे येण्याचा संबंध नाही। प्रत्येक जीवाची धाव हो, दिव्याची ज्योत नेहमी ऊर्ध्वगतीलाच का? कारण तेजोमय सूर्य आकाशस्थ आहे। नियमच आहे, जे ज्याचं असतं ते त्याच्याकडे धाव घेतं। आणि त्यातही विचार केला तर वात जळी आडवी असली तरी ज्योत उभी आहे। तेही उभी मूर्ती विठेवरी, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती। तेही उभी मूर्ती विठेवरी, पाताळी पूजा शेषाची, पृथ्वीवरी पूजा ज्योतीची। पंढरपुरी पूजेचे मैमान, सावंतपुरी वाटे साखरपान। भगवंताचं जे तत्व स्वरूप आहे हे ज्योती स्वरूप सांगितलेलं आहे। तत्व विचार करत असताना तुम्हाला असं दिसून येतं, मग प्रत्येक जीवाची धाव सुखाकडे का? ज्योत ऊर्ध्वगतीच्या दिशेने आहे। प्रत्येक जीवाची धाव सुखाकडेच का? कारण सुखाकडून आला म्हणून सुखाकडे निघाला। नियमच आहे, जे ज्याचं असतं ते त्याच्याकडे धाव घेतं, जे ज्याचं नाही ते त्याच्याकडे येण्याचा संबंध नाही। कीर्तन सुरू झालं, काही लोकांना अजून पत्ता नाही। नियमच आहे, जे ज्याचं असतं ते त्याच्याकडे धाव घेतं, जे ज्याचं नाही ते त्याच्याकडे येण्याचा संबंध नाही। प्रत्येक जीव हा सुखाचीच अपेक्षा का करतो? सुखाकडून आला म्हणून सुखाकडे निघाला। यावत चंद्र दिवा करो माझं अस्तित्व असावं, हे सतस्वरूपाचं स्फुरण आहे। मी ज्ञानी असावं, हे चित्त स्वरूपाचं स्फुरण आहे। आणि मी सुखी असावं, हे आनंद स्वरूपाचं स्फुरण आहे। म्हणून सच्चिदानंद शिव हरिहरा, याच्या पलीकडे नाही नाम विचार करा। मुळात जर विचार केला तर सच्चित आणि आनंद या तत्वाच्या पलीकडे जगात दुसरं तत्वच नाही। एकम नित्यम द्वितीयम नास्ति, एकी एकला झाला जगदाकार। एकले न कंठेची मनोनी आयेने केली निर्माण
चौदाई भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पंचमा भौतिके भिन्न भिन्न ऐसा लाघविया माया सूत्रधारी ऐसा लाघविया माया सूत्रधारी. त्या माया सूत्रधाराने सर्व घडवलं, पण ते कसं घडवलं? अहो, आई मुलाला ओळखू शकते पण मुलगा आईला ओळखू शकत नाही. आई मुलाला जाणू शकते, मुलगा आईला जाणू शकत नाही. म्हणून बोललं जातं आदि पुरुषाचा खेळ नाही कोणाला मालूम. पण तरी सुद्धा जीवाला सहज ओळख पटत नाही. कारण प्रकाराचे तीन तुका मने केले जन. जेवढे त्रिगुणामध्ये जीव अडकल्या जातो तेवढं वास्तव स्वरूपाचं त्याला ज्ञान होऊ दे नाही. जेवढे मनुष्याचं जे मूळ स्वरूप आहे त्याच्यावर कुठंतरी पडदा आलेला असतो, कुठंतरी पट आलेला असतो. आणि जोपर्यंत पाणी आहे, अथांग असं पाणी आहे, पण त्याच्यावर जर शेवाळ चाललेला असेल तर पाण्याचं ज्ञान होत नाही. तसं विकाराचं शेवाळ जर सोडलेला असेल तर यथार्थ स्वरूपाचं ज्ञान होत नाही. कारण मुळात जर विचार केला तर मान्य आहे, ज्याचा जो असल त्याला ओळखलं, इतराचं बोलणं व्यर्थ आहे, इतरांना ते कळत नाही. कारण मुळातच जर विचार केला तर हा तत्व विचार सर्वांना कळण्याकरता सुद्धा, जसं तात्विक व्यक्तिमत्व असेल तरच तत्वज्ञान होतं. अहो, जसं पेरल्यानंतर खडकावरही उगवतं, पण लुंग्या लांग्या उत्तम असं पीक येण्याकरता उत्तम अशी कसदार भूमी असावी लागते. तसं संतांचं तत्वज्ञान कळण्याकरता संतांच्या लेवलचं व्यक्तिमत्व असावंच लागतं. किमान संतांची कृपा प्राप्त झालेलं तरी व्यक्तिमत्व असावंच लागतं, अन्यथा ते कळणे शक्यच नाही. जीवात्मा को यदि महात्मा मिले तो परिणाम परमात्मा मिलते हैं. संत दर्शनिया लाभ पद्मनाभ जोडला. यमनाला नाही वर
केला तर ज्या अंतकरणाच्या जवळच हृदयेषु अर्जुन तिष्ठती असं बोललं जातं. अंतकरणामध्ये जो वास्तव्य करून आहे त्याला ओळख नाही. एवढंच नाही, त्याला तर हे वाटतं महाराज काय होत भजन केल्यानं. त्या मनाला कधी कधी असं वाटतं की ज्ञान संपादन केलं झाली पूर्णता. मान्य आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमी विद्यते. ज्ञानाची बरोबरी करू शकणारा जगात कोणतं दुसरं साधन नाही. विद्वान सर्वत्र पूज्यते, पण ते ज्ञान टिकण्याकरता सुद्धा वैराग्य रूपी पात्र असावं लागतं. वैराग्य वाचून काही ज्ञाना ते तगण्याची नाही. वैराग्याशिवाय ज्ञान टिकू शकत नाही आणि भजनाशिवाय ते ज्ञान शोभा देत नाही. ते ज्ञान भजनाच्या शिवाय असेल तर अहंकार निर्माण केल्याशिवाय राहत नाही. आणि तुका म्हणे नरका घाली अभिमान मेरू तो समान भारदेव. अथांग असं पाणी विहिरीमध्ये भरलेलं आहे, बकेट सोडलेली आहे आणि ती बकेट म्हणत असेल मी वाकत नाही तर ते अथांग अशा पाण्यातून ती बकेट रिकामी झाल्याशिवाय राहत नाही. कारण गर्वाचं घर खाली. आणि जिथं भजन आहे, जिथं भजन आहे म्हणजे उपासना आहे, त्या उपासनेने महाराज अंतकरणामध्ये नम्रता येते. आणि नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्रता ही ज्ञानाची पहिली पायरी आहे असं विशेष स्वरूपात बोललं जातं. आणि ते ज्ञान प्राप्त करण्याकरता ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी तनु मनो जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील कुशिले जेने अंतकरण बोधले संकल्पाने. पण हे मनाला कळत नाही ही भानगड. काय होतं भजन केल्यानं. भजन तुका म्हणे येत भजन प्रमाण उमा कहू मैं अनुभवापणा सच हरि भजन जगत है सपना. बाकी स्वप्नवत आहे पण सत्य काय आहे हरिभजन आहे. कारण मुळातच जर विचार केला अंतकरण चतुष्टयातला एक विभाग म्हणजेच मन आहे. पटलं. मन बुद्धी चित्त अहंकार हन हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे. संकल्प विकल्प मनाचे निश्चय कर्म बुद्धीचे चिंतन जाण चित्ताचे अहंकाराचे विमान. वास्तविक मुळात एकच आहे पण चार स्वरूपामध्ये कार्य करतं म्हणून त्याला अंतकरण चतुष्टय म्हणतात. दृष्टांतादाखल जर सांगायचं झालं पंढरपूरला वारी भरलेली आहे. वारीला जायचं जवळ काहीतरी पाहिजे म्हणून त्यांनी एक ताटली सोबत नेलेली आहे. वारीला आलेला आहे. वारीमध्ये जसे अट्टल वारकरी असतात तसे दुसरे अट्टल असतातच. चोरी झाली नाही अशी एकही वारी झाली नाही. महाराज याच्याकडे आहेस काय तेवढी ताटलीच होती महाराज. पण काही काहीच लक्ष ज्याच्याकडे सर्व काही असून सुद्धा दुसऱ्याच्या संपत्तीकडे काही काही व्यक्तित्वाचं लक्ष असतं. मुळात हे मान्य आहे. जोपर्यंत हातापायात ताकद आहे, आयुष्य शिल्लक आहे, आरोग्य चांगलं आहे, व्यवहार हातात आहे, तोपर्यंत होईल तेवढा परमार्थ करून घ्यावा. त्याचबरोबर कमावणं होत असेल तेवढं कमावं. कारण धने धर्मा करताय. एवढी कमाई करताना हायगाय करायची नाही. आणि तसंही आपला खिसा शक्यतोवर कधी खाली करायचा नाही. कारण ज्यावेळेस आपला खिसा खाली असतो तेवढे दुसऱ्याच्या खिशात काहीच नसतं. ज्यावेळेस आपल्या खिशात असतं ना महाराज त्यावेळेस दुसऱ्याच्या खिशात सुद्धा असतं. पण ज्यावेळेस आपला खिसा खाली होतो ना त्यावेळेस दुसऱ्याचा खिसा खाली असतो. पण कधी किती जवळचा असतं तर खिसा खाली करायचा नाही. कारण ज्यांच्या करता आपण खिसा खाली केला ज्यावेळेस आपल्याला काम पडलं त्यावेळेस त्याचे खिसे खालीच होते. बरोबर आहे ना दादा. त्याचे खिसे खालीच होते. म्हणून आयुष्यामध्ये जेवढं कमावणं होत असेल तेवढं कमावं. कमावत असताना हाय काही करायची नाही. मान्य आहे काही काही लोकांत चाललेलं असतं एवढं आहे तरी मरमर करते, एवढं आहे तरी मरमर करते. म्हणू द्यावं त्याला. कारण काही काही माणसं अगाऊ असतात आणि अगाऊ माणसाकडे जास्त लक्ष देऊ नये. आमचे गुरुजी म्हणायचे अगाऊ माणसाकडे जर जास्त लक्ष दिलं तर ते जास्त अगाऊपणा केल्याशिवाय राहत नाही. मुळातच जर विचार त्याला एकच
एकच सांगावं, तुम्ही करा वटवट आम्ही झालो निबरघट, कुणी काही मना मज भान नसे, या जड देहाचा अभिमान नसे. मोकळ्या मनाने कमवावं आणि मोकळ्या मनाने धर्म कार्य करता खर्च करावं. ज्यांनी सौजन्य दिलं कार्यक्रमा करता, या कीर्तना करता, प्रत्येक कीर्तना करता त्यांना धन्यवाद. मोकळ्या मनाने कमवायचं आणि मोकळ्या मनाने खर्च करायचा. चव्हाण परिवार असेल, शृंगार परिवार असेल, आणखी एक परिवाराचं नाव आहे, काय नाव तिचं? धनकड परिवार. घनकड, हा घनकड. ते काय होते, नेहमी ऐकलं नसलं की ते नाव थोडं गुंता होतं. काय हरकत नाही, सांभाळून घेता. पण एका शब्दात सांगायचं झालं तर मोकळ्या मनाने कमवावं, मोकळ्या मनाने धर्मकार्या करता खर्च करावं. कारण जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीवखाने. मान्य कमवावं पण योग्य मार्गाने. तसंही पाहता जीवनामध्ये योग्य मार्गाने आलेली संपत्ती असेल तर समाधान देते जीवनामध्ये. पण चुकीच्या मार्गाने संपत्ती येणार नाही याची दक्षता घ्यावी. याही पुढे बोलायचं झालं तर रुपया कुणाचा आपल्याकडे राहणार नाही याची दक्षता घ्यायची. कुणाचा रुपया बुडवायचा नाही. अन्यथा काही काही लोकांना गावात नवीन दुकान सुरू झालं की आनंद होतो का, बुडवायला बरा. कारण काही काहींना वाटत असतं ऋणम कृत्वा धृतम पिबेत भस्मीभूतस्य देह भूतो पुनरागमनात. म्हणजे 50-50 दुकान होईपर्यंत आपण काही जगत नाही. आणि एकदा मसनीच गेल्यानंतर दुकानदार मागायला येत नाही. दुकानदार मागायला येणार नाही, पण पुढच्या जन्मात बैल होऊन त्याच्या वावरातला नांगर हाकलावा लागल, हा कीर्तनकार असला तरी. रुपया कुणाचा बुडवायचं नाही. परत पैसे बुडवला की त्याला मुक्तताच नाही. कमवायचं, मोकळ्या मनाने कमवायचं. पण परद्रोषण द्रष्टव्यम, 3 प्रकार जीवनामध्ये असू नये. परद्रव्य, परनारी आणि परनिंदा. हे 3 ज्याच्या जीवनात आले त्याच्या जीवनात मातेरच झालं समजा. हे आमच्या रामभाऊ महाराज राऊतकरांची ती भाषा आहे. म्हटले मातेरच झालं त्याचं समजा, 3 प्रकार जीवनात आले की. पण या बहादराकडे काहीच नव्हतं, वारीला गेला काहीच नव्हतं, ताटलीच होती. पण एका बहादराने त्याची ताटली बी चोरली. तक्रार केली पाहिजे. पोलीस स्टेशनला आला. पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर तक्रार जर सामान्य स्वरूपात असेल तर कोणी लक्ष देत नाही. म्हणून मोठा कांगावा, साहेब माझं सर्वस्वच गेलं, साहेब माझं सर्वस्वच गेलं. आता पाहताच काय, पण माझं सर्वस्वच गेलं. तक्रार सुरू. काय गेलंय बाबा, लिहून द्या. म्हटले माझे जेवण, माझं पाणी प्यायचा माझा ताब्या गेला, जेवण करायचं ताट गेलं, माझी पाण्यापासून उन्हापासून रक्षण करणारी छत्री गेली, आणि माझी विश्रांतीच्या वेळेची उशी गेली. लिहून घेतले. म्हटलं कोण्या बाबा भागात, कोणी भागात तुम्ही विश्रांती केली? म्हणजे अमुक भागात. आणि बऱ्याच वेळा कोण्या भागात चोरी झाली म्हणजे कुठं सापडते बऱ्याच वेळा पोलिसांना माहित असतं. त्यांनी सांगितलं बाबा काळजी करू नका, वारकरी म्हणून तुम्ही आलात, तुमचं रक्षण करणं, तुमचं व्यवस्था करणं आमचं कर्तव्य. मला शोध लागला. यांनी सांगितलं बाबा तुम्ही ज्या वर्णनाची ताटली सांगितली होती ती ताटली सापडली, ही ताटली घ्या, बाकीच्या वस्तू मिळाल्या की तुम्हाला आम्ही पुन्हा सूचना करू. यांनी सांगितलं माझ्या सर्वच वस्तू मला मिळाल्या, आता काही शोधू नका. आपण एकच वस्तू मिळणार ताटली. बाबा काय आहे, जेव्हा पाणी पितो तेव्हा हा माझा तांब्या आहे, ह्या ताटामध्ये मी जेवण घेतो त्यावेळेस, भोजनाच्या वेळेस हे माझं ताट आहे, आणि बऱ्याच वेळा ऊन तापलं, पाऊस असला की मी डोक्यावर घेतो, ही माझी छत्री आहे, आणि जेवढेच मला विश्रांती करायची असते डोक्याला घेतो, ही माझी उशी आहे. तसं अंतकरण एकच आहे. चिंतन करता तेव्हा चित्त आहे, मनन करता तेव्हा मन आहे, निश्चय घेते तेव्हा बुद्धी आहे, आणि मीपणा घेते तेव्हा अहंकार आहे. मन बुद्धी चित्त अहंकार हे चतुर्वेद चिन्ह अंतकरणाचे. तद्वत मुळात जर विचार केला तर संपूर्ण जगतामध्ये जरी आकार निरनिराळे असले, जसं दागिना निराळा असला तरी सोनं मात्र एक आहे, घट माट निराळे असले तरी माती मात्र एक आहे, वस्त्र वेगवेगळे असले तर सूत मात्र एक आहे, तसं आकार वेगवेगळे असले
तरी तत्व मात्र एक आहे. अद्वयानंद नित्य निरामय जे का निज ध्येय योगियाचे एकम नित्यम द्वितीयम नास्ति वासुदेव सर्वमिति. वासुदेव सर्वमिति सचितानंद शिव हरिहरा याच्या पलीकडे नाही नाम विचार करा. मुळात याच्या पलीकडे वेगळं काहीच नाही. जे काही दृश्य आहे अदृश्य आहे तो परमात्मा आहे. जे काही घडतंय ती सर्व त्याची लीला आहे. लाली तेरे लाल की जित देखो उत लाल लाल देखन मैं गई मैं भी हो गई लाली लाल. विठ्ठल विठ्ठल म्हणाना तुम्ही अवधूत अवधूत म्हणाना. सच्चिदानंद तत्व हे जीवाचं मूळ स्वरूप आहे. म्हणून आनंद हा स्वयंसिद्ध आहे. एक जो आनंद आहे तो वस्तुजन्य आनंद आहे. वस्तुजन्य आनंद हा विषयजन्य आनंद आहे. विषयजन्य आनंद हा क्रियाजन्य आनंद आहे. जोपर्यंत क्रिया आहे तोपर्यंत आनंद आहे. क्रिया संपली आनंद संपला. विषय संपला आनंद संपला. वस्तुजन्य जो आनंद आहे त्याच्याकरता वेगळी काय आहे. वेगळ्या भाषेत जर थोडं बोलायचं झालं तर विषयजन्य आनंद कुठपर्यंत इंद्रिय साथ देतात तिथपर्यंत. एकदा इंद्रिय थकले की विषयजन्य आनंद सुद्धा महाराज मावळला समजा. अहो एरवीचे फुटाने गोड लागतात. बाजारातून आई आलेले नाताने फुटाण्याची पुरजंडी हातात घेतलेली आहे. आजोबाकडे आलेला आहे आणि आजोबाला म्हणतो आजोबा घ्या ना फुटाणे. नको रे बाबा. का हो आजोबा तुम्हाला आवडत नाही फुटाणे. आवडतात रे मला. मग घ्या ना फुटाणे. नको रे नको. का हो आजोबा तुम्ही फुटाणे कधी खाल्ले नाही. किती पोते खाऊन टाकले माझं मलाही माहित नाही. पण आजोबा मग आज घ्या ना तुम्ही 4-2 फुटाणे. अरे खात नाही ना. खात नाही का दात नाही. दात नाही म्हणून फुटाणे खात नाही. कारण दाताची साथ नाही म्हणून फुटाण्याकडे काही पाहत नाही. एका काळात आनंद देणारा विषय आनंद देणारे फुटाणे पुढच्याच काळात दुःख देतात. एका काळात आनंद देणारा विषय पुढच्या काळात दुःखदायक ठरतो. जो विषयजन्य आनंद आहे. पण जगतामध्ये जो स्वयंसिद्ध आनंद हा सच्चिदानंद स्वरूपाचा आहे. म्हणून बोललं जातं सच्चिदानंद शिव सच्चिदानंद हर सच्चिदानंद हरी सच्चिदानंद नाम. म्हणून सच्चिदानंद शिव हरिहरा याच्या पलीकडे नाही नाम विचार करा. त्याच्या मैद्याचा मोठा झालो जेव्हा तुया सुरतेन. ओलायनाचा मोठा झालो जेव्हा तुया सुरतेन. मैद्याचा मोठा झालो जेव्हा तुया सुरतेन. ओलायनाचा मोठा झालो जेव्हा तुया सुरतेन.
तसंही आज जे आपलं अस्तित्व आहे हे अस्तित्व भगवंताच्या कृपेने आहे. तसंही कृपा संत अथवा भगवंतच करू शकतात. नाथबाबा वर्णन करतात, कृपेशी स्वतंत्र अधिष्ठान नाही, कृपा वसे संताचे पायी. काही लोकांनी या कृपा शब्दाचं अवमूल्यन करून टाकलं. कृपा करून बिडी आहे काढी देता काय, कृपा करून तंबाखू आहे सुना देता काय, अवमूल्यन करून टाकलं. ही वस्तू एवढी स्वस्त आहे का? जग दया करू शकतं, पण सामान्य जग दया करू शकत असलं तरी कृपा करू शकत नाही. दया कृपा संतांच्या ठिकाणी. कृपया केली संतजनी माझी अलंकारिणी प्राणी. सामान्य जीव कृपा करू शकत नाही, कारण सामान्य जीवाच्या अंतःकरणामध्ये दया जरी वास्तविक असते तर विशेष रूपाने ती कृपा संतांच्या अंतःकरणामध्ये वास्तविक करते. भगवंत तसंही पाहतात, देवते संत निमित्त त्या प्रतिभा. जे देव आहेत ते संत आहे, जे संत आहेत तेच देव आहे. म्हणून जीवनामध्ये सच्चित आणि आनंद तत्व तेही हर तत्व आहे. सच्चिदानंद तत्व ते हरितत्व सच्चिदानंद स्वरूप आहे. शिवतत्व ही सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणजे मुळात जर विचार केला तर हरिहरा भेद नाही करुणे. हरीचं भजन जरी करत असेल किंवा हराचं जरी भजन करत असेल तरी आपण एका तत्व स्वरूपाचंच भजन करतो, भेद करण्याचं कारण नाही. म्हणून सच्चिदानंद शिव हरिहरा याच्या पलीकडे नाही नाम विचार करा. विचार करण्याकरता संकेत केला, कारण जिथं विचार आहे तिथे समाधान आहे. बोललं जातं विचारा वाचून नपविजे समाधान. जिथे विचार आहे तिथे समाधान. विचाराच्या ठाई समाधान वास्तविक करते. म्हणून बोललं जातं की जीवनामध्ये विचार करायचा, पण बऱ्याच वेळा अविचारेपणामुळे अनेकदा काही बोललं जातं. काय हो महाराज, सत्संग करून एवढ्या रुपयाने गाव मातीत घालून काय लाभ होतो? कितीतरी बदल झाला, कितीतरी सुधारणा झाली. आता सर्वच बदल होत असतो असं काही नाही. आंब्याच्या झाडाला जेवढे आंबे लागतात, जेवढा बहार येतो तेवढे आंबे लागत नाही. जेवढे आंबे लागले तेवढे पहाडाला येत नाही. जेवढे पहाडाला आले तेवढे उतरल्या जात नाही. आणि जेवढे उतरले तेवढे पिकवायला येत नाही. आणि जेवढे पिकवायला ठेवले तेवढे पिकत नाही. बरं, जेवढे पिकले तेवढ्याचा रस होत नाही. कायदाच नाही ना सर्व परिवर्तन होईल असा. कायदाच नाही, कायदाच नाही. त्यातही 100 आंबे पिकवा करता ठेवले आणि त्याच्यातला एखादा आंबा जर किडका असला, 99 आंब्याची ताकद नाही त्या एका आंब्याला दुरुस्त करण्याची. 99 आंब्याची ताकद नाही. ते किडका काय, मुळात पड काय म्हणून. आणि पडीचं फळ शहाणा शेतकरी ढिगात येऊ देत नाही, कारण पडीच्या फळाचं लोणचंही होत नाही, पडीचं फळ पिकतही नाही. मग त्या पडीच्या फळाचं काय केलं जातं? त्याला चिरलं जातं. त्याच्या काही भागात त्याला उसऱ्या म्हणतात, काही भागात कुसऱ्या म्हणतात. आपल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या काही भागात त्याला खुल्ला म्हणतात. आणि खुल्ला उन्हात वाढत घालतात. किती दिवस वाढत ठेवायचा ज्याचं त्याने ठरवायचं. मुळातच जर विचार केला, विचाराच्या ठिकाणी समाधान आहे. पण कधी कधी मनुष्याचा विचाराचा प्रवाह कुठेही चालतो. महाराज, विचाराचा प्रवाह संतांच्या मार्गाने चालावा तरच जीवनामध्ये वास्तव सापडतो. संतांचे संगती मनोमार्ग गती आकाळावा श्रीमती येणे पंथे केन पंथेन येन पंथेन. कशा प्रकारे म्हणजे कथा, अशा प्रकारे यथा तथा आणि कथा. जीवनाची व्यथा निवृत्त करणारी कथा आहे. आणि बाबांच्या अमृतमयीतून आपण कथा श्रवण करत आहात आणि बाबांच्या दर्शनाचा विशेष आम्हाला योग लाभला. हे आमच्या जीवनातलं भाग्य आहे. तसंही पाहता
तत्वता तत्व उरले ज्ञानियासी. कारण ज्ञानी म्हणून जर कुणी असेल तर त्याच्याकरता काय शिल्लक उरतं? तत्व. आणि त्या तत्वालाच म्हणतात सच्चिदानंद. शिव हरिहरा याच्या पलीकडे नाही नाम विचार करा. दिसण्याकरता जरी दोन असलं, द्वैत असलं, अभेद राखून साध्याला भेद बोललं जातं. थोडी क्लिष्ट प्रक्रिया आहे, पण ग्राम्य भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ऐका मैडम, दिसण्याकर बघा, बाबांनी चाट वाजवली. चाट आणि थाप दोन आहे, पण नाद एक आहे. नाकपुड्या दोन आहे, पण श्वास एक आहे. कान दोन आहे, पण श्रवण एक आहे. डोळे दोन आहे, पण दर्शन एक आहे. हात दोन आहे, पण टाळी एक आहे. पाय दोन आहे, पण चालणं एक आहे. तत्व जगतामध्ये भगवंत आणि भगवंताची शक्ती म्हणायला दोन आहे, पण भगवंताची निजा शक्ती म्हणजे भगवती आहे. तसं सवंग्याला झेंडे दोन आहे, पण तत्व एक आहे. सवंग्याला जाता का माझी विनवणी, तुझ्या कानी जाऊन सांग जा. दोन्ही हातात समुद्र राऊळ झेंड्याला माझा. दोन्ही हातात समुद्र राऊळ झेंड्याला माझा. सवंग्याची जात काय कोणी माझी विनवणी, तुझ्या कानी जाऊन सांग जा. दोन्ही हातात समुद्र राऊळ झेंड्याला माझा. 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 मग जो एकच आहे त्याची प्रतीती अनेकांना अनेक रूपात काय येते, कशी येते? ऐका माय बाप, असं बोललं जातं. एकदा प्रश्न केला गेला की प्रभू आपलं स्वरूप कसं आहे, नेमकं स्वरूप कसं आहे? आपण साकार आहात की निराकार आहात? सगुण साकार आहात की निर्गुण निराकार आहात? तर मुळातच जर विचार केला, होय भक्ती केला तैसा पूर्वी मनीची ती इच्छा. भक्ताचे जसा भावना असतील तसा भगवंत तसं रूप धारण करतो. संतांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भक्तीकडे जी प्रवृत्त व्हावा म्हणून जे वेगवेगळे अवतार धारण केले, तद्वतच बाबूजी महाराजांनी सच्चिदानंद तत्वच बाबूजी महाराजाच्या रूपाने इथं प्रगट झालं. कारण एकच सत्ता आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिभा, त्याची चर्चा संपूर्ण साई शास्त्रामध्ये आलेली आहे. बोललं जातं सच्चिदानंद शिव हरिहरा
याच्या पलीकडे नाही ना विचार करा. ओहम सोहम बीज मंत्र भक्तीचा धरा, यानं वाढवला पागोरा साई शास्त्रा. साई शास्त्रामध्ये हे संवेद दान साई शास्त्रे कारण अठराई पुराण हरसी गाती. आणि मुळात जर विचार केला तर बोललं जातं दया क्षमा शांती हा होय भक्तीचा झरा, याच्या विना होणार नाही भक्ती प्रार्थना करा. तस बोललं जातं ना अनेकदा आपण ऐकतो दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. म्हणजे ज्या अंतःकरणामध्ये दया वास्तव्य करते, ज्या अंतःकरणामध्ये क्षमा वास्तव्य करते, म्हणून दया क्षमा शांती हा होय भक्तीचा द्वार, याच्या विना होणार नाही भक्ती प्रार्थना करा. प्रार्थना करा देव सोहम नांदतो घरा, देव सोहम नांदतो घरा, देव सोहम नांदतो घरा. जी सत्ता संपूर्ण जगतामध्ये विद्यमान आहे तीच आपल्या अंतःकरणामध्ये आहे. कारण संपूर्ण विश्वाचा घटक सुद्धा तुम्ही आम्ही आहोत. वेरू म्हणे काष्टी पाशानी सगळं आहे वनमाळी, जेते जेते विठ्ठल जडीस्तरी भरला, रीता ठाव नाही उरला, आजीव्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. मग त्या परमतत्वापर्यंत पोहोचायचं असेल तर वेगवेगळे साधन शास्त्रकारांनी सांगितले. अनेक साधनाचा जिथं विचार आला तिथं अधिकारानुसार चिंतन आहे, पण जिथं कालाचा विचार आला तिथं एकच साधन आहे. करुगा माझी करावे कीर्तन तिने नारायण देईन भेटी. म्हणजे कोणतं साधन करावं? नाम साधन करावं. कारण इतर युगाच्या मानाने या युगाचा जर विचार केला, आपण कोण्या युगात आहोत? कलियुगात आहोत. म्हणून सर्व समावेशक असे एकमेव साधन म्हटले ते नाम साधन आहे. मुळातच जर विचार केला तर कली नकडे नघडे साधन, अवघ्या वाटा झाल्या शीन. पहिले तर कळत नाही आणि कळलं तर घडत नाही. योग मार्गाने परमात्मा प्राप्त होत नाही का? होतो ना. पण योगी होण्याकरता मनुष्याला त्यागी व्हावं लागतं आणि भोगी कधी योगी होऊ शकत नाही. आणि भोगी जर योगी व्हायला गेला तर रोगी झाल्याशिवाय राहत नाही. योगा वाटा जे निघाले गा सुमटा तया दुःखात जाती सेलवाटा भागा आला. मौलिक ज्ञानोबरायांचं वचन. योग या हरिपाठामध्ये दररोज म्हणतो योग या गे विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी धर्म. योग मार्गाने चित्तवृत्ती निरोधापर्यंत येता येतो. कर्म मार्ग तुम्हाला चित्त शुद्धीपर्यंत घेऊन येतो. ज्ञान मार्गाने मोक्ष मिळतो आणि भक्ती मार्गाने भगवंत भेटतो. म्हणून दया क्षमा शांती हा होय भक्तीचा गोरा, याच्या विना होणार नाही भक्ती प्रार्थना करा. प्रार्थना शब्दाचा अर्थ नाही चिंतनच आहे. कारण तुकोबरायांचं संतांचं जीवन बघावं. पुणाजी महाराज, देवमन महाराज, हेमडूजी महाराज हे चतुर्वेदी आहे अवधूत संप्रदायाचे. यांचं जीवन बघावं. त्यांच्या जीवनामध्ये चिंताच नाही आणि आपल्या जीवनामध्ये चिंतेशिवाय काहीच नाही. संतांचं जीवन बघावं, भीतीच नाही. आपल्या जीवनात भीतीशिवाय काहीच नाही. संतांचं जीवन बघावं, दुःखच नाही आणि आपल्या जीवनात दुःखाशिवाय काहीच नाही.
मग तुकोबराधिकांना विचारावं की तुमच्या आपल्या जीवनामध्ये निर्भयता निश्चिंतता हे जीवनामध्ये प्राप्त झालं याच्याकरता कोणतं साधन केलं तर ते महात्मे म्हणतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये एकमेव साधना कोणती केली असेल तर भगवत चिंतनाची साधना केली. प्रार्थना म्हणजे स्मरण, स्मरण म्हणजे चिंतन. चिंतन कारण काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. भगवत चिंतनानंच हे सर्व आम्हाला प्राप्त झालं. काय म्हणून जीवन व्यतीत करत असताना दया क्षमा शांती या गुणाचं वर्णन करण्याच्या पाठीमागची भूमिका काय थोडक्यात जर विचार केला तर जो परमात्मा सर्वत्र आहे म्हणून सर्व प्राणी मात्रावरती दया करावी. म्हणजे विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. म्हणजे विष्णुमय जगत मानून महाराज संपूर्ण म्हणजे शिवम भूतवा शिवम यजेत दे म्हणून देवाची सेवा. सच्चिदानंद शिव हरिहरा याच्या पलीकडे नाही नाम विचार करा. म्हणून तू मन हे मिची करी माझे भजनी असता धरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते. कारण एकच आहे म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा ते विन जीवा सुख नव्हे. बरं एकच आहे पण एक आहे असा परिचय देता येत नाही. म्हणून अर्जुनाला सांगितलं. अर्जुन म्हणतात देवा पटलं मला पण हे मन चंचल आहे, हे मन चपल आहे. हे मन चंचल जरी असलं तर जे एखाद्या ठिकाणी जर स्थिर झालं तर ज्याचा आहे त्याला समाधान आनंद दिल्याशिवाय राहत नाही. हे तत्वज्ञान जी चर्चा चालली भगवंता आणि अर्जुनामध्ये चालली. अर्जुना सच्चिदानंद शिव हरिहरा याच्या पलीकडे नाही नाम विचार करा. ओम सोम बीज मंत्र भक्तीचा जरा याच्या विना होणार नाही भक्ती प्रार्थना करा. यो शौनंदाची वाणी मुकुट गगनी जगजीवना याग विकराळ धरण रूप दावी अर्जुना. याग विकराळ धरण रूप दावी अर्जुना. विकराळ धरण रूप दावी अर्जुना. याग विकराळ धरण रूप दावी अर्जुना. याग विकराळ भगवंताचं यथार्थ स्वरूप कळलं नाही तोपर्यंत अर्जुनांनी सुद्धा देवाला प्रश्न विचारून विचारून भन्नावून सोडलं. पण ज्यावेळेस भगवंताने विश्वरूप दर्शन घडवलं त्यावेळेस अर्जुनाला कळून चुकलं की सांगणारा केवळ आपला सारथी नाही, सांगणारा कुणी आपला केवळ नातेवाईक नाही, जो जगदानी परमात्मा जगाचा बाप ब्रह्मांड नायक आहे. म्हणजे जे काही म्हणून बोललं जातं हे होय शौनंदाची वाणी. शौ नंद, नंदाचा शौ, नंदाचा राजा म्हणजे कृष्ण. म्हणजे वाणी कोणाची? कृष्णाची. जीवानी म्हणे गडे हो म्हणीचा एकाना होय कल्याण होत नाही काहीतरी उपाय करा. म्हणजे वाणी कोणाचे? कृष्ण वाणी आहे. अर्जुनाला सांगितलेला हा संदेश आहे. म्हणजे जरी कृष्णाजी महाराजांनी सांगितलं असलं या रूपामध्ये तर ज्यावेळेस अर्जुनाला हे तत्वज्ञान सांगितलं, गीता तत्वज्ञान सर्वाकरता निर्माण झालं पण सर्वापर्यंत पोहोचू शकलं नाही. ते तत्वज्ञान सर्वापर्यंत पोहोचावं म्हणून माऊली महाविष्णू ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं हे तत्वज्ञान प्राकृतामध्ये आणलं. तसं कृष्णाजी महाराजांनी जनसामान्याने हे तत्वज्ञान कळावं म्हणून अगदी ग्राम्य स्वरूपामध्ये सांगितलं. सर्व संप्रदायातील विरोधी भाग जर काढून टाकला तर सर्वाचा समन्वय होऊ शकतो. महाराज कृष्णाजी महाराजांनी सुद्धा आपले सौंगडी गोळा केले आणि त्यांना हे तत्वज्ञान सांगितलं. कारण कृष्णाचं नाम लाई गोडा त्याला नाही जोडा नाम घ्या ओ घ्या. कृष्णाचं
महती कळत नाही तोपर्यंत स्वीकार होत नाही. जुनी कीर्तनकार मंडळी दृष्टांत द्यायचे. हिरा सापडला मेंढपाळाला आणि त्यानं बांधला मेंढीच्या घड्याला. म्हणजे भगवंताचं वास्तविक स्वरूप कळावं. वासुदेव सर्वमिती हा भाव ठेवून जननवे का जनार्दन याप्रमाणे जीवाने आपलं वर्तन करावं. म्हणजे आपल्या तनाचा मनाचा आणि धनाचा वापर परमार्थाकरता करावा. आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या तनाचा मनाचा धनाचा वापर कोण करतं याच्यावरून जीवनाचं विशेषत्व ठरतं. आपल्या तन्मन धनाचा वापर जर परमार्थाकरता होत असेल तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिजे याची लागी. म्हणजे तन्मन धनाचा वापर परमार्थाकरता व्हावा. तद्वत ज्यांच्याकडून ही सेवा चालली, ज्यांनी सौजन्य दिलं, त्यांच्या तनाचा मनाचा आणि धनाचा वापर परमार्थाकरता होतोय, निश्चित भाग्यवान आहे. अन्यथा परमात्मा कोणाच्याही तनाचा मनाचा धनाचा परमार्थाकरता वापर करून घेत नाही. काही काहीचं मातीत तसंच सडतं. पण बाबूजी महाराज आपल्या तनाचा मनाचा आणि धनाचा वापर करून घेऊन राहिले. निश्चित आपण भाग्यवान आहोत. भाग्यवंत म्हणून या शरण गेली पंढरी राया. भाग्यवंत म्हणून या अवघी देवावरी माया. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिले याची लागी. आणि जीवनामध्ये मूळ तत्व ओळखण्याकरता हे संपूर्ण जीवन आहे महाराज. म्हणून ओळखारे वस्तू सांडारे कल्पना. येत वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही. आधीची काही वस्तूची ओळख म्हणजे भगवंताच्या जे स्वरूप आहे त्या स्वरूपाची लक्षणा करणारी ही ओवी आहे. 4 अक्षराची ओवी आहे. आणि या 4 अक्षरावरती संक्षिप्तपणे चिंतन करण्याचा मी प्रयत्न केला. येथील आयोजक मंडळीने सेवेची संधी प्राप्त करून दिली तरी माझ्या दैवापार नाही. करविली तैसे नित्य कटकट वाकडी केली देव जाणे. हे तत्वज्ञान जनसामान्यापर्यंत पोहोचावं म्हणून कृष्णाजीनं काढली शाळा. नवत पाठी पुस्तक अवघे गोपाळ केले गोळा. यांनी चतुर्पती नामाचा शिकवला धडा. या विदर्भाला ज्यांनी धडा शिकवला आणि ज्यांनी संपूर्ण गोपाळांना एकत्र करून जीवनाचा आदर्श दिलाय महाराज. हा कृष्ण देवाचा खेळ यानं जमा केले गोकुळ केले गोपाळ. भलीला भली संधी गड्याचे नको गमावू वेळ. 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 हा कृष्ण देवाचा खेळ यानं जमा केले गोकुळ केले गोपाळ. भलीला भली संधी गड्याचे नको गमावू वेळ. ओ भलीला भली संधी गड्याचे नको गमावू वेळ. एकदा का जीवनातला जो अमूल्य वेळ आहे तो निघून गेला की हाती काही शिल्लक राहत नाही. म्हणून नका गमावू वेळ. आणि अन्नाचा कण आणि जीवनाचा क्षण कधी बर्बाद करू नये. हे जीवन उच्च आहे. तुच्छ विषयात बर्बाद करण्याकरता निश्चितच नाही. उच्च जीवन आहे. तुच्छ विषयात बर्बाद करण्याकरता नाही. म्हणून संतांचा वेळ शास्त्र चिंतनात जातो. संतांचा वेळ भगवत चिंतनात जातो. आणि मूर्खाचा वेळ व्यसन आणि फॅशन मध्ये जातो. आपला वेळ कशात जातो त्याचा त्यांनी विचार करावा. कारण ही जी चिंतनाची दिशा एकच सांगते की जीवनातला अमूल्य असा वेळ आहे. भगवत चिंतनात व्यतीत करावा. चिंतने तो धन्य धन्य काळ. माऊली जय माऊली कृष्णावंत माऊली. माऊली जय माऊली
मंडळी सेवेची संधी प्राप्त करून दिली तरी माझ्या दैवा पार नाही. करविली पैशी नृत्य कटकट वाकडी किणीट देव जाणे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी केली तर माझी जी उरले पाहिजे. पण बोलण्याच्या ओघामध्ये काही अपराध झाला असेल तर इथूनच जाईल, क्षमा मागतो. काही चुकलं असेल चूक लक्षात आणून द्या, मी सहर्ष स्वीकार करेन आणि पुन्हा चूक घडणार नाही याची दक्षता घेईन, मुजरा करणार नाही. निशून्य आता एकच महाराजांनी वास्तविक व्यासपीठावर बसावं, व्यासपीठावर नंतर पुन्हा समोर बसणं जरा अवजड जात असतं, कठीण जाते. पण महाराज बसले, महाराजांच्या अंतकरणाचं मोठेपण आहे. तसे ज्ञानसूर्यासमोर आम्ही काहीतरी बोलावं ही फक्त काजव्याची फक्त टिमटिम आहे. बाबा आदरणीय आहेत, बाबा आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत, वयोवृद्ध आहेत, तपवृद्ध आहेत, ज्येष्ठ मंडळींच्या चरणी नतमस्तक होऊन झालेली सेवा बाबूजी महाराजांच्या चरणी, श्रोते सज्जन मायबापांच्या चरणी समर्पण. अवधूत 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 ज्या कीर्तन सेवा चाललेल्या आहेत, आजच्या कीर्तन सेवेचे जे सौजन्य श्री रवींद्र वसंतरावजी सुंदर सावकार, श्री मनोज किशनरावजी धनकर, स्वर्गीय श्री भाऊसिंगजी चव्हाण, स्मृतितीर्थ देवानंद भाऊसिंग चव्हाण यांच्या वतीने सेवा आहे. यांच्याकडून असंच पारमार्थिक कार्य घडत राहो बाबूजी महाराजांच्या चरणी प्रार्थना.